बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार. देवळा तालुक्यातील दहिवड भौरी शिवारातील शिवार रस्त्याजवळील शेतातल्या खड्यातील जाळीत बंदिस्त शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहिवड भौरी शिवारातील शेतातल्या खड्यातील जाळीत बंदिस्त शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात 2 शेळ्या, 1 वासरू जागीच ठार झाल्या, तर 1 बोकड घेऊन बिबट्याने पलायन केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून या भागात बिबट्याची कायम दहशत राहिली आहे. दरम्यान या घटनेचा वन विभागाने पंचनामा केलाय. दहिवड तालुका देवळा येथील भाऊसाहेब खंडू सोनवणे या शेतकऱ्याच्या भौरी शिवारात शेत रस्त्यालगत शेतातील गट नंबर 66/3 भौरीमळा घराशेजारी असलेल्या खड्यात शेळ्या जाळीच्या आत बांधलेल्या होत्या. पहाटे बाहेर आवाज आल्याने सदर शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांना जाग आली असता ते बाहेर आल्याने जाळीच्या आतून शेळ्यांचा फडशा पडलेला दिसून आला, तर बाजूच्या शेतात वन्य प्राण्याचे पायाचे ठसे उमटल्याने हा हल्ला बिबट्यानेच केल्याची खात्री झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या व 1 वासरू जागीच ठार झाले. पहाटेच्या सुमारास बिबट्याने दणकट जाळीवर झेप घेऊन या शेळ्यांचे नरडे फोडून ठार केले व बोकड घेऊन बिबट्याने धूम ठोकली. बाहेर शेळ्याचा आवाज आल्याने शेतकरी बाहेर आले असता हा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी देविदास चौधरी व जी पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदर घटनेचा सविस्तरपणे पंचनामा केलाय. या शिवारात बिबट्याने पशुधनावर हल्ले सुरू केल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. या नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी भौरी शिवारातील शेतकरी भाऊसाहेब सोनवणे, दिलीप सोनवणे, शिवाजी सोनजे, देविदास सोनवणे, शांताराम निकम, रघुनाथ सोनवणे, नामदेव सोनवणे, मुरली सोनवणे, निंबा सोनवणे, आबा सोनवणे, राजू सोनवणे या सर्व राहणार दहिवड भौरी शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवड. मित्र नमस्कार, आपण बघत आहात S9 TV न्यूज. मी शरद पवार पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. मित्र दहिवड परिसरात बिबट्याचा वावर, शेतकरी आणि विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली. आपण रोजच या बिबट्याच्या दहशतीच्या अनेक घटना घडताना आपण बघत आहोत, ऐकत आहोत. त्याच अनुषंगातून आज पुन्हा एकदा दहिवड शिवारातील भौरी येथे असाच काहीसा हा भयानक प्रकार घडला आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास बिबट्याने जाळीमधील शेळ्यांवरती हल्ला चढवला असून या ठिकाणी 3 ते 4 पशुधनाचा मृत्यू झालेला आढळून आला आहे. आपण या दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नक्की ते काय या संदर्भात उपाययोजना करतात आपण त्यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधणार आहोत. नमस्कार. S9 न्यूज मध्ये प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो. आपण जर बघितलं तर नेहमीच कुठं ना कुठं शेतकऱ्यांचं नेहमीच नुकसान होताना आपल्याला माध्यमातून दिसतंय. अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत की जसं डोंगर माथ्याचे शिवार शेतीमध्ये असलेले काही शेतकरी असतील, त्यांच्यामध्ये रात्रीच्या प्रसंगाला बिबट्या त्यांच्या प्राण्यांवरती हमला करतो. जर खरं बघायला गेलं तर अनेक त्यांचं संगोपन शेतकरी करत असतो, छोट्याचं मोठं करतो आणि अनेक जीव आपल्या त्या पद्धतीने त्या प्राण्यांना लावत असतो. परंतु अचानक अशा टायमाला रात्रीच्या प्रसंगाला असे हमले होत असतील तर नक्की या शेतकऱ्यांनी करायचं काय? तुम्ही या ठिकाणी आलेले आज सर्व परिस्थिती बघितली, नक्की काय करणार आहात या संदर्भात काय सांगाल? हा, आता आम्हाला सकाळीच खबर मिळाली की भाऊसाहेब खंडू सोनवणे हे दहिवडचे जे शेतकरी आहेत त्यांनी तात्पुरता जो गोठा तयार केला होता पाळीव जनावरांसाठी, त्याच्यामधल्या 2 शेळ्या आणि 1 वासरी ही जागेवरच त्यांनी ठार केलेली दिसून आलं आहे. आणि 1 बोकड आपण पाहिला असेल, आपण जाऊन आलो त्या ठिकाणी, त्याच्या काही अवशेष आपल्याला मिळून आलेले दूर अंतरावर एका दुसऱ्या शेतकऱ्यांच्या गटामध्ये त्याला ठार केलेले हे दिसून आलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की वन्य प्राण्यांना भक्ष्यासाठी, पाण्यासाठी ते निशाचर असल्यामुळे रात्रीचे फिरतात आणि शिकार भेटली नाही तर अशा पाळीव प्राण्यांवर ते हल्ला करतात. आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी मोठे बैल पण बांधले होते, परंतु त्यांनी त्या बैलांवर काही अटॅक केलेला नाही. शक्यतो त्याच्या नजरेच्या उंची इतकं शिकार ते करत असतात. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की संध्याकाळी आपल्याला जर काही शेतीची कामं करायची असेल तर आपण शक्यतो काहीतरी मोबाईल वगैरे याच्यावर गाणे लावून
बॅटरी असेल तर बॅटरी आपल्या बॅटरीजवळ ठेवली पाहिजे. खाटी एखादी घुंगराची काठी आपल्या असं तिथं वाजवत राहिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो जर आजूबाजूला असेल तर तो तिथून थोडासा बाजूला निघून जाईल आणि आपलं पण संरक्षण होईल. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस बिबट वावर क्षेत्रामध्ये आपल्याला वाटतं ह्या एरियातून तो जातो येतो, तर आपण संध्याकाळच्या वेळेस फटाके वाजवले पाहिजे. थोड्या थोड्या अंतराने 10-10 मिनिटांनी 2-3 वेळा वाजवले तर तो आपल्या आसपास येत नाही. परंतु नाना, नेहमीच आपण बघतो आहोत की अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या पुढे येत असतात. रात्रीचा काही प्रसंग असेल, शेतीचे काही कामं असतील, तर ह्या लोकांनी करायचं काय? त्याच्यासाठी काही उपाययोजना आपल्या वन विभागाकडून केल्या जाऊ शकता का? हा, आपली मागणी आम्ही वरिष्ठ स्तरावर आम्ही कळवू आणि त्याच्यावरून काय मार्ग काढता येईल आमचे वरिष्ठ सांगतील. आता या ठिकाणी आपण काय नक्की पंचनामा केला की नक्की काय वरिष्ठ स्तरावर काय करणार? हा, आता याचा आपण जे मृत जे झालेली पाळीव प्राणी आहेत त्याचा आपण पंचनामा केला आहे आणि शासन निर्णयानुसार जो शासन निर्णय झालेला आहे की पाळीव प्राण्यांच्या जे मालक असतील तर अशा वेळी जर वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जर ते ठार झाले तर त्यांना बाजार भावाच्या 75% रक्कम देण्याचा आपल्या शासनाचा निर्णय आहे. त्यानुसार आता आपण याचं नुकसान भरपाईचं प्रकरण आपण तयार करणार आहोत आणि ते वरिष्ठ स्तरावर गेल्यानंतर तिथून त्याला मान्यता मिळेल आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट ती रक्कम त्यांना मिळेल. ते शेतकऱ्यांना एकंदरीत ही पूर्ण प्रोसेस व्हायला किती वेळ लागतो? 1 महिन्याच्या आत सगळं होऊन जाते प्रोसेस. मनस्वी, धन्यवाद. तुमचं नाव सांगा. मी स्वतः दिलीप अर्जुन सोनवणे. काय नक्की या ठिकाणी घटना काय घडली? या ठिकाणी प्रसंग रात्रीच केव्हा तरी घडला असेल. तो आम्ही सकाळी बघितलं तर 2 शेळ्या आणि 1 वासरू मृत अवस्थेत सापडलं आम्हाला, म्हणजे तिथं पडलेलं होतं. आणि थोडं माग बुद्धा बघितला तर बिबट्याचे माग आम्हाला दिसून आले. मग त्यावेळेस आम्ही आपल्या दैवड येथील संजय दैवडकर यांना आम्ही फोन करून ही माहिती दिली आणि त्यांनी तत्काळ आपले फॉरेस्ट खाते साहेब चौधरी साहेब यांना माहिती दिल्यानंतर ते जागेवर 10 वाजेपर्यंत येऊन पोहोचले. काय नक्की आता पुढे तुमची काय मागणी? पुढं एवढंच, आता एवढं लहान मोठं करून एवढं जित्राप आपण आजपर्यंत सांभाळ केला आणि असे नुकसान झाले तर आपल्याला काहीतरी या नुकसानीची भरपाई भेटली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. मी श्री संजय दैवडकर, अध्यक्ष ग्रामविकास समिती दैवड. मला सांगाल नक्की इथे ही घटना घडलेली या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात सद्यस्थितीत मानवानेच वन्य प्राण्यांवर अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे त्यांना फिरण्यासाठी किंवा खाण्यासाठी एक जे क्षेत्र आहे ते कमी क्षेत्र राहिलेलं आहे. त्यामुळे मानवाने या हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण व्हावे या हेतूने सायंकाळच्या सुमारास जरा फटाके वगैरे फोडून आणि संरक्षण होईल आपल्या वन्य प्राण्यांचे, त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आणि वन विभागाने तातडीने या दैवड येथे ज्या ज्या घटना घडतात त्या बाबतीत देवळा वन विभाग, चौधरी साहेब तसेच अनिल पवार साहेब हे तातडीने दखल घेऊन समक्ष जागेवर येऊन पंचनामा करतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मित्र हो, आपण जर बघितलं तर या दृश्यामधून आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता प्राण्यांवरती या ठिकाणी एका बिबट्याने हमला केलेला आहे. जवळजवळ या शेतकऱ्याचं या ठिकाणी जर बघितलं तर 50 ते 55-60 हजाराचं नुकसान या ठिकाणी आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकता वन विभागाचे या ठिकाणी जे चौधरी नाना या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बाजूला जर बघितलं तर जी पवार साहेब या ठिकाणी आहेत. सर्व या ठिकाणी शेत शिवारातील सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. पूर्ण या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा केला आणि लवकरच या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी त्यांनी या ठिकाणी या शेतकऱ्यांना ग्वाही दिलेली आहे. S9 न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.